नमस्कार. कधी विचार केलाय का की सुप्रीम कोर्टाचा म्हणजे सर्वोच्च न्यायालयाचा एखादा निर्णय म्हणजे नक्की काय असतो? तो फक्त एक सल्ला असतो की थेट कायदाच? चला, आज आपण हाच महत्वाचा मुद्दा अगदी सोप्या भाषेत समजून घेऊया. एक कल्पना करा. समजा आपल्या जमिनीच्या हक्कासाठी आपला संघर्ष सुरू आहे. खालच्या कोर्टानं आपल्या बाजूने निकालही दिलाय, पण सरकारी अधिकारी तो मानायलाच तयार नाही. मग काय, न्याय कसा मिळणार? अशी परिस्थिती खरं तर आपल्या अनेक नागरिक बांधवांवर आणि शेतकऱ्यांवर ओढवते. पण घाबरू नका, यावर एक अंतिम उपाय आहे. आणि तो अंतिम उपाय आहे सर्वोच्च न्यायालय. एक गोष्ट अगदी स्पष्टपणे लक्षात ठेवली पाहिजे. सर्वोच्च न्यायालयाचा आदेश हा कुणाचा वैयक्तिक सल्ला किंवा मत नाहीये. तो संपूर्ण देशासाठी बंधनकारक असलेला कायदा आहे. हो, तुम्ही बरोबर ऐकलंय, तो थेट कायदाच असतो. बरं, पण मग प्रश्न असा येतो की न्यायालयाच्या एका आदेशात इतकी प्रचंड ताकद येते तरी कुठून? याचं उत्तर आपल्याला सापडतं आपल्या देशाच्या सर्वश्रेष्ठ कायद्याच्या पुस्तकात, म्हणजेच आपल्या भारतीय संविधानात. ही सगळी शक्ती तिथूनच येते. हे बघा, आपलं संविधान हे देशातलं सर्वोच्च आहे. म्हणजे त्याच्यावर कोणीही नाही, कोणताही नेता नाही, कोणताही अधिकारी नाही. आणि ह्याच संविधानानं सर्वोच्च न्यायालयाला हा अंतिम अधिकार दिला आहे. न्याय व्यवस्थेचं शिखर म्हणून त्याची निवड केली आहे. ठीक आहे, चला तर मग यात अजून थोडं खोलात शिरूया. आपल्या संविधानात अशी 4 खास कलमं म्हणजे अनुच्छेद आहेत ज्यांना आपण सर्वोच्च न्यायालयाच्या ताकदीचे 4 भक्कम आधारस्तंभ म्हणू शकतो. हेच ते 4 स्तंभ आहेत जे सर्वोच्च न्यायालयाच्या प्रत्येक शब्दाला कायद्याचं स्वरूप देतात. यातला पहिला आधारस्तंभ आहे अनुच्छेद 141. आता याचा सोपा अर्थ काय? तर सर्वोच्च न्यायालयानं एकदा का एखाद्या कायद्याचा अर्थ स्पष्ट केला किंवा एखादा निर्णय दिला की तो निर्णय देशातल्या प्रत्येक न्यायालयाला, म्हणजे हायकोर्टापासून ते अगदी आपल्या तालुक्याच्या कोर्टापर्यंत सगळ्यांना पाळावाच लागतो, बंधनकारक असतो. अगदी जहाजावर जसा कॅप्टनचा आदेश अंतिम असतो ना, तसंच काहीसं. आता येतो दुसरा आणि खरं सांगायचं तर खूप महत्वाचा आधारस्तंभ, अनुच्छेद 142. कधीकधी काय होतं की कायद्याच्या चौकटीत राहून एखाद्याला पूर्ण न्याय मिळत नाही. अशा वेळी हे कलम सर्वोच्च न्यायालयाला एक विशेष शक्ती देतं. पूर्ण न्याय करण्यासाठी कोर्टाला जो काही आदेश देणं गरजेचं वाटेल तो ते देऊ शकतं, भलेही तो आदेश नेहमीच्या कायद्यापेक्षा थोडा वेगळा का असेना. तिसरा आधारस्तंभ आहे अनुच्छेद 129. हा अनुच्छेद 2 महत्वाच्या गोष्टी सांगतो. पहिली म्हणजे सर्वोच्च न्यायालय हे कोर्ट ऑफ रेकॉर्ड आहे. सोप्या भाषेत सांगायचं तर त्याचे सगळे निर्णय अधिकृतपणे कायमस्वरूपी नोंदवले जातात. आणि दुसरी जी जास्त महत्वाची आहे ती म्हणजे जर कोणी या निर्णयाचा, या आदेशाचा अपमान केला, नाही मानला, तर त्याला शिक्षा देण्याचा अधिकारसुद्धा याच कलमामुळे न्यायालयाला मिळतो. आणि चौथा, शेवटचा आधारस्तंभ म्हणजे अनुच्छेद 44. हा तर जणू काही टीमवर्कचा नियम आहे. हा नियम अगदी स्पष्टपणे सांगतो की देशातल्या सगळ्या सरकारी यंत्रणांनी, मग ते पोलीस असोत, आपले जिल्हाधिकारी असोत किंवा तलाठी असो, ह्या सगळ्यांनी सर्वोच्च न्यायालयाला त्यांच्या आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी मदत करणं बंधनकारक आहे. ते नाही म्हणूच शकत नाहीत. बरं, आत्तापर्यंत आपण ही ताकद कुठून येते ते पाहिलं. पण समजा जर कोणी हा कायदा मोडलाच, म्हणजे न्यायालयाचा आदेश मानलाच नाही, तर मग काय होतं? यालाच कायद्याच्या भाषेत म्हणतात न्यायालयाचा अवमान. आणि याचे परिणाम खूप खूप गंभीर असू शकतात. इथे बघा, समोर 2च रस्ते आहेत. एक, आदेशाचं पालन करा. त्याने काय होईल? आपल्याला न्याय मिळेल, आपले हक्क स्थापित होतील. आणि दुसरा रस्ता, आदेशाचा अवमान. या रस्त्यावर शिक्षा, दंड आणि मोठी कायदेशीर कारवाई वाट बघत असते. निवड अगदी स्पष्ट आहे, नाही का? ठीक आहे, हे सगळं तर झालं कायद्याबद्दल. पण आपल्यासारख्या सामान्य नागरिकांसाठी आणि शेतकरी बांधवांसाठी याचा नेमका अर्थ काय? तर याचा थेट संबंध आपल्या हक्कांच्या संरक्षणाशी आहे. ही संपूर्ण व्यवस्था आपल्या अधिकारांचं रक्षण करण्यासाठीच तर बनवली आहे. तर मग या सगळ्या चर्चेतून 4 गोष्टी आपण कायम लक्षात ठेवल्या पाहिजेत. पहिली गोष्ट, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय हा अंतिम असतो. दुसरी, आपले हक्क वाऱ्यावर सोडलेले नाहीत, ते आपल्या संविधानानं सुरक्षित केले आहेत. तिसरी आणि सगळ्यात महत्त्वाची, कोणताही अधिकारी किंवा नेता कायद्यापेक्षा मोठा नाहीये. आणि चौथी गोष्ट, या सगळ्याची माहिती असणं हेच आपलं सर्वात मोठं शस्त्र आहे. आणि शेवटी एक प्रश्न आपल्या सगळ्यांसाठी आहे. आपल्या संविधानानं न्याय मिळवण्यासाठी ही एवढी मोठी शक्ती आपल्याला दिलीये, पण या शक्तीचा वापर करण्यासाठी आणि आपले हक्क मिळवण्यासाठी एक नागरिक म्हणून आपण स्वतः किती जागरूक आहोत? जरा विचार करा. या सुंदर आत्मिक प्रवासात
माझ्यासोबत केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. आणि हे ज्ञान आपल्यापर्यंत पोहोचवणाऱ्या ग्रीन रुद्राक्ष चॅरिटेबल ट्रस्टचे पुन्हा एकदा मनपूर्वक आभार. तुमचा दिवस शुभ असो.